ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नागराजने खरं तर राकेशला जाळ्यात अडकवलेला असतो आणि ते कशा प्रकारे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळेच राकेश खरं तर इथे सुभेदारांचा बदला घेण्यासाठी इथे आलेला असतो. हे सगळं काही नागराजचं कारस्थान आहे. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की विमल सायलीला बोलवायला येत असते. पूर्णाजीने सायलीला बोलवलेलं असतं. आता सायली पूर्णाजीच्या रूममध्ये असते. पूर्णाजी इथे सायलीची वाटच पाहत असतात. आल्याबरोबर सायलीचं गोड कौतुक त्या करत असतात. त्या म्हणत असतात, तू जेव्हापासनं गुड न्यूज दिलीस तेव्हापासनं मी तुला एकही भेटवस्तू दिली नाही, म्हणून म्हटलं आज द्यावी. आता असं म्हणून सायलीच्या हातात ती सोन्याची चेन ठेवत असतात. सायलीला ते पाहिल्यानंतर फार आनंद. सायलीचा आनंद तर गगनात मावत नसतो. सायली त्या चेनकडे आनंदाने पाहत असते. इकडे पूर्णाजी म्हणत असतात, ही चोरवटीलाच घालतो आता. असं म्हटल्यानंतर सायली मनातच विचार करते, पूर्णाजी सायली म्हणून माझ्यावर एवढं प्रेम करतात आणि तन्वी म्हणून एवढ्या वर्ष माझं जे काही प्रेम राहिलेलं आहे ते सगळं काही मला आता इथून पुढे मिळेल, असंही ते सायली म्हणत असते. खरंच पूर्णाजी खूप छान चेन आहे असं म्हणून आता पूर्णाजीला बिलगत असते, म्हणजे पूर्णाजीला मिठी मारलेली असते. इकडे पूर्णाजी म्हणत असतात, खरं सांगू का सायली, ही खरं तर मी तन्वीसाठी बनवली होती, पण गेल्या काळात तू माझ्यासाठी जे काही केलंस, मला बरं नव्हतं म्हणून तू तन्वी म्हणून राहिलीस, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी म्हटलं ही तुला खरं सांगू का सायली, मला तुझ्यामध्ये तन्वीच दिसती, अगदी तुझ्यासारखीच दिसली असते तन्वी माझी, असंही ते पूर्णाजी म्हणत असतात. सायली मात्र फार खुश झालेली असते. पूर्णाजी म्हणत असतात, थांब मीच तुला घालून देते. असं म्हणून पूर्णाजीने सायलीला चेन घातलेली असते. सायलीचा तर आनंद गगनात मावत नसतो. ती फार खुश झालेली असते. ती मनात विचार करत असते की तन्वीचं सगळं काही मला भेटते आणि यांना जर माहीत झालं मीच तन्वी तर हे किती खुश होतील, असंही ते सायली विचार करत असते. आता सायलीला खरं लहानपणी पूर्णाजी असंच तिला चेन घालायचा हा क्षण तिचा सुद्धा डोळ्यासमोर आलेला असतो. सायली ते पूर्णाजीला घट्ट अशी मिठी मारत असते. इकडे सगळ्यांची जोरदार तयारी सुरू असते. अस्मिताची मात्र इथे चिडचिड होत असते. आता अश्विनचं बरोबर तिच्याकडे लक्ष गेलेलं असतं. आता अश्विन अस्मिताकडे जातो आणि म्हणत असतो, काय झालं अस्मिताताई, तू चिडचिड का करतेस एवढे, काही झालंय का, सांग ना मला. तेव्हा अस्मिता म्हणत, नाही रे अश्विन, काही नाही झालं, असं म्हणून आता ती वेळ मारण्याचा प्रयत्न करत असते. तिला माहीत असतं की अश्विन प्रश्नावर प्रश्न नक्कीच विचारणार आणि त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ असं जी ते अस्मिता विचार करत असते. आता सगळेजण इथे तयारी करत असतात. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, आम्ही काम करतोय बाबा, आम्हाला कॉफी तरी मिळणार आहे का. तेव्हा विमल म्हणत असते, हो हो सगळ्यांना मिळणार. असं म्हटल्यानंतर आता विमल सगळ्यांनाच कॉफी देत असते. इकडे अर्जुन सुद्धा ज्यूसचा ग्लास घेऊन तयारच असतो. सायलीसाठी ज्यूसचा ग्लास घेऊन येतो. सायलीला म्हणतो असतो, एवढं सगळं फिनिश करायचं बरं का बायको. आता इकडनं प्रताप म्हणत असतात, झाला अर्जुनचा अलार्म सुरू झाला बरं का, असं म्हणून अर्जुनला सगळेच जण चिडवत असतात. सायली ज्यूस पेत असते, मात्र तिला बोर होत असतं. ती म्हणून सगळ्यांना म्हणत असते, मला काहीतरी काम द्या ना, म्हणजे कंटाळा येतो बसून बसून. तेव्हा खरं तर इकडनं कल्पना म्हणत असते, नाही तुझा चोरवटीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तू अजिबातच काही काम करायचं नाही, तू आराम कर बरं. मात्र सायलीला काहीतरी काम करायचंच असतं. आता इकडनं प्रतिमात्या फुलं घेऊन आलेल्या असतात. तेव्हा प्रतिमात्या म्हणत असतात, बरं ठीक आहे सायली, तू एक काम कर, बसल्या बसल्या एवढे हार कर. असं म्हटल्यानंतर आता सायली म्हणत असते, बरं ठीक आहे. आता इकडनं अस्मिता म्हणत असते, अर्जुन आता तू काय तिथनं उठणार नाही, त्यामुळे तू सुद्धा सायलीला मदत कर. असं म्हटल्यानंतर आता अस्मिता तिथून निघून जाते आणि अर्जुन आणि सायली दोघेही ते हार बनवत असतात. आता सायलीने छान हार बनवलेला असतो, मात्र इथे अर्जुनचा गोंधळ झालेला असतो. अर्जुनचा हार पाहुणी ते सायलीला फार हसायला, जोरजोरात हसल्यामुळे सगळेच जण विचारत असतात, काय झालं सायली, का हसतेस तू. तेव्हा सायली म्हणत असते, अहो इकडे या ना सगळेजण, ह्यांनी काय केले बघा. आता अर्जुनचा हार बघून बाकी सगळेजण सुद्धा फार हसायला सुरुवात करतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो तुम्ही हे काय केलं, तुम्हाला इतकी हाई झाली की तुम्ही सगळ्या पाकळ्या खाली गाळल्या आणि फक्त कळीचा हार करताय, काय करताय असं. असं म्हटल्यानंतर अर्जुनवर सगळेच जण जोरजोरात हसायला लागतात. तेव्हा सायली म्हणत असते, अरे अर्जुन काय चाललंय तुझं. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण की सायली अर्जुनला कधी आरोतुरं बोलतच नाही. आता अस्मिता म्हणत असते, असं सेम तन्वी बोलायची ना अर्जुनला. त्यावर प्रताप म्हणत असतात, पण ही तन्वी नाही ना, सायली आहे, आणि सायली तर अर्जुनला कधी आरोतुरे करत नाही. आता सायलीला नेमकं काय बोलावं कळत नसतं. सायली म्हणत असते, ते काय आहे ना माझ्याकडनं चुकून झालं. पण अर्जुन आणि सायलीला बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. पण सुभेदार फॅमिलीला आणखी सुद्धा एकही गोष्ट कळलेली नसते की हीच तन्वी आहे, ह्या सर्व गोष्टी का होत आहेत. आता तितक्या तिकडनं सुमन आलेले असते. सुमन आल्याबरोबर सगळेच जण विचारत असतात, काय गं सुमन इतका उशीर करत असतात का. तेव्हा सुमन म्हणत असते, काय आहे ना तुमच्यासाठी एक मी सरप्राईज आणले, त्यामुळे मला उशीर झाला. काय सरप्राईज असं सगळेच जण विचारतात. तेव्हा सुमन दरवाजाकडे पाहत असते. आता समोरून एक व्यक्ती आलेला असतो, तो म्हणजे राकेश, नागराजचा मुलगा. आपण हे काल पाहितलेलंच आहे. आता राकेशने समोर बुके ठेवलेलं असतं. सगळेच जण पाहत असतात नेमकं हा कोण असेल.
आता त्यांनी बुके खाली केल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होत असतो. म्हणत असतात की हा तर राकेश आहे. आता राकेश आतमध्ये आलेला असतो. राकेश आतमध्ये आल्यानंतर सगळेच जण त्याचं छान स्वागत करतात. त्याला पाहून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. सगळेच म्हणत असतात की किती वर्षातनं आपण भेटतोय राकेश, तू कधी आलास US वरनं. खरं तर राकेश US ला राहत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता अर्जुन म्हणत असतो तू आता आलास ना, बरं झालं. आता राकेश सुद्धा सगळ्यांनाच इथे भेटत असतो. इकडे जी काही अस्मिता असते ती म्हणत असते आता गोलूचा नवीन एक मामा आला बरं का. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होत असतो. राकेश मात्र इकडे विचार करत असतो, हे माझं स्वागत करतात, यांना खरं तर मी बर्बाद करायला आलो आहे, यांना कसं कळत नाही, हे बिंडोक सुभेदार आहेत सगळे, असंही ते मनात विचार करत असतो. आता इकडनं प्रतिमा आत्या म्हणत असतात, राकेश मला तू ओळखलास का रे. तेव्हा राकेश म्हणत असतो, हो मग ओळखलं नाही तरी कसं, खरं तर मी लहानपणापासून तुमचाच फोटो पाहून मोठा झालो आहे, त्यामुळे तुम्हाला कसं विसरण, असंही ते राकेश म्हणत असतो. आता राकेश सगळ्यांनाच भेटत असतो. अर्जुनला म्हणत असतो की तू तुझा रेकॉर्ड आणखी सुद्धा ब्रेक केलेला नाहीस, म्हणजे तू आणखी सुद्धा एकही केस हरलेला नाहीस अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणत असतो त्यात काही एवढं नाही, तू सुद्धा आता इथे आलास ना तर तू सुद्धा इथे प्रॅक्टिस कर, म्हणजे तुझे काही प्लॅनिंग आहेत का, तू वापस जाणारच का इथेच राहणार आहेस. तेव्हा राकेश म्हणत असतो, हो माझे काही प्लॅनिंग ठरलेले आहेत, म्हणजे मी पनवेलमध्येच राहून सगळ्या गोष्टी करणार आहे. तो खरं तर पनवेलमध्ये राहून सुभेदारांना बर्बाद करण्यासाठीच आलेला असतो. आता इकडे सगळेजण छान त्याचं स्वागत करत असतात. मात्र राकेशचा इरादा वेगळाच असतो. राकेशने आता अस्मिताला सुद्धा एक गिफ्ट दिलेलं असतं आणि त्याचबरोबर सायलीला सुद्धा म्हणत असतो, सायली वहिनी तुमचं अभिनंदन आणि तुमच्यासाठी मी छान गिफ्ट आणलेलं आहे, असं म्हणून सायलीला छान असं गिफ्ट दिलेलं असतं. आता सगळेजण परत तयारीला लागलेले असतात. इकडे सुमनचा आनंद तर गगनात मावत नसतो, कारण की तिचा मुलगा परत घरी आलेला असतो. मात्र इथे राकेशचा इरादाच वेगळा असतो, त्यामुळे इथे राकेशचा इरादा नेमकं कुणाच्या आणि कधी लक्षात येतो हे पाहण्यासारखंच आहे. इकडे सगळे तयारी करत असतात. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात, राकेश तू काही करू नको, चल ये बरं, आपण बऱ्याच वर्षातून भेटतोय, चला गप्पा मारूया, असं म्हणून दोघे साईडला गप्पा मारण्यासाठी निघून जातात. इकडे सगळेच जण आता तयारीला करण्यासाठी गेलेले असतात. सगळेजण आवरून आलेले असतात. मात्र सायली आणखी सुद्धा आवरून आलेली नसते. आता अर्जुन म्हणत असतो, बायको आणखी का नाही आली. तेव्हा सगळेच जण त्याच्यावर हसत असतात की तुला अजिबातच धीर नाही आहे का नाही रे. तितक्यात इकडनं सायलीने छान अशी साडी घातलेली असते आणि सायली या साडीत खूप सुंदर दिसत असते. आता सगळेच जण तिच्याकडे पाहत असतात. प्रतिमासुद्धा त्याचबरोबर कल्पनासुद्धा तिचं छान कौतुक करत असतात आणि पूर्ण आजीने तिला छान असा काळा टिक्का लावलेला असतो की तुला कुणाचीही नजर लागू नये. आता सायलीचं सगळेच जण इथे कौतुक करत असतात. मात्र हा राकेश खुन्नसवनी सगळ्याकडे इथे पाहत असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे सचिन जो असतो तो नागराजला भेटायला गेलेला आहे आणि नागराजला तो इथे म्हणत असतो, नागराज अंकल मी तुमच्या मुलाला भेटलो बरं का, राकेशला. तुमचा राकेश खरं तरी ते सुडू उगवण्यासाठीच खास आलेला आहे म्हटला. सुभेदारांचा सुडू उगवणारच असा तो काहीतरी बोलत होता, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अण्णा मदत करतील असं मला वाटत नाहीये. त्यावर नागराज म्हणत असतो, आता मला तुझ्या अण्णाची गरज सुद्धा नाही, आता माझा सिलेदार आलाय, माझा राकेश मुलगा आलाय, खास मी त्यासाठीच त्याला बोलून घेतले. त्यावरही ते सचिनच्या लक्षात येतं की नागराजने यांना बोलून घेतलेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की म्हणजे तुम्ही त्यांना बोलून घेतले तर. त्यावरही ते नागराज म्हणत असतो, मग मीच बोलून घेतलं, तुला काय वाटलं मी असा जेलमध्ये राहून गप्प बसेल आणि हा सगळा त्रास सहन करील. आता नागराज म्हणत असतो, आता तू आणि त्याचबरोबर माझा मुलगा राकेश मिळून त्या सुभेदारांना बर्बाद करा, त्यांचा सूड उगवा, असंही ते तो म्हणत असतो. आता फ्लॅशबॅकमध्ये खरं नागराज सचिनला सांगत असतो, जेव्हा राकेश भेटायला आला होता तेव्हा काय काय झालेल्या गोष्टी असतात. आता तेव्हाचा सीन दाखवलेला आहे. नागराज इथे फार त्रासात असतो. नागराजला खरं तरी ते सर्व अंगावर जखमा झालेल्या असतात. इकडनं राकेश आलेला असतो. राकेशला त्याच्या वडिलाची ही अवस्था पाहवत नसते. तो त्या हवालदारला म्हणत असतो, तुम्हाला याच गोष्टीचे आम्ही पैसे देतोय का, त्या जेलरच्या खिशात मी दर महिन्याला पैसे घालतोय आणि यासाठीच माझ्या पप्पांची ही अवस्था व्हावी म्हणूनच हे करतोय का, असंही ते चिडतच हवालदारला म्हणत असतो. तेव्हा इथे नागराज कसा बसा उठून आता इथे राकेशकडे येतो आणि म्हणत असतो, मला तर पोलिसांनी नाही रे बाबा मारलं, मला खरं तरी ते इथल्याच 2 कैद्यांनी मारले, त्यांची मनमानी मी करून देत नाही ना, म्हणून हे सगळं काही ते माझ्यासोबत कर. आणि हा सगळा काही प्रकार रोजचाच झाला. एक काळ असा होता माझ्या नजरेला नजरसुद्धा कुणी मिळू शकत नव्हतं, पण आता मात्र माझी हाल अशी झाली की कुत्रंसुद्धा विचारणार नाही, असंही ते नागराज हताश होऊन म्हणत असतो. तेव्हा त्याचा मुलगा राकेश म्हणत असतो, पप्पा तुम्ही काळजीच करू नका, त्या जेलरला बोलवून त्या कैद्यांना मी शिक्षा देतोच आणि उद्या तुम्हाला डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जातो, आता सध्या मलम तरी लावा ना. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणत, मलम लावायला काय सांगतोस, अरे जोपर्यंत ते सायली आणि अर्जुनच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत माझ्या जखमा काय भरणार नाहीत, त्यांचा सूड उगव, त्यांचा सूड घे, मला त्यांनी बर्बाद केलं ना त्यांना सुद्धा तू बर्बाद कर, असंही ते नागराज म्हणत असतो. आता नागराजची ही अवस्था पाहून राकेशला सुद्धा त्याच्यावर फार क्यू येत असते. राकेशही ते नागराजला शब्द देतो,
तुमचा हा मुलगा आता आलाय ना, त्यामुळे सायली आणि अर्जुनचा काळ बनून आलाय असं समजा. आता सुभेदार फॅमिली बर्बाद झाली अशी न्यूज तुम्हाला लवकरच येईल, राकेश नागराजला म्हटलेला असतो. आता नागराज तर फार खुश झालेला असतो, कारण की त्याचा सूड उगवणार त्याचा मुलगा म्हटल्यानंतर त्याला आनंद तर होणारच. आता दुसऱ्या बाजूला सायलीच्या चोरवटीचा कार्यक्रम दाखवलेला आहे. सायली छान तयार होऊन आलेली आहे, ते तर आपण पाहिलेलंच आहे. आता सायली साईडला बसलेली असते आणि सगळेच जण इथे सायलीचं गोड कौतुक करत असतात. एक एक जण येत असतं, सायलीला हळदी कुंकू लावत असतं, औक्षण करत असतं आणि त्याचबरोबर तिची ओटी भरलेली असते. आता प्रतिमा, त्या कल्पना, त्याचबरोबर विमल, अस्मिता आणि सुमन सगळ्यांनीच तिची ओटी भरलेली असते. इकडे मात्र जो काही राकेश असतो, राकेश मात्र इथे त्यांच्याकडे खुन्नसवनीच पाहत असतो. त्यांचा आनंद खरं त्याला अजिबातच पाहत नसतो. सुभेदार फॅमिली इतकी आनंदात कशी काय राहू शकते आणि हा आनंद तुमचा जास्त काळ टिकणार नाही असं सुद्धा तो मनात म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला नागराज आणि सचिनचा सीन दाखवलेला. आता नागराजने राकेशच्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सचिन म्हणत असतो, बरं झालं नागराज अंकल तुम्ही त्याला बोलवून घेतलं, मी एकटा तरी कुठे कुठे पुरणार होतो. आता एकाला दुसरा झाला. त्यावरही ते नागराज म्हणत असतो, आता तुम्ही दोघे एकत्र आलात ना तर काम सुरू करा, म्हणजे त्या सुभेदार फॅमिलीची काही खैर नाही. त्यावर सचिन म्हणत असतो, पण तुम्हाला एक सांगू का, जर अण्णा माझ्यासोबत असते ना तर त्या सुभेदार फॅमिलीची वाट मी कधीच लावली असती. पण अण्णाचं आता काय चाललंय ना हेच मला कळत नाही. आता मेहपत बाबांचे शिष्य झालेत म्हणे ते. आता काय कीर्तन भजन आणि सगळ्यांना उपदेश काय देतात मला कळत नाही नेमकं काय चाललंय. आता मेहपत शिकरे नसून ते खरं तर आता मेहपत बाबा झाले. त्यावर इकडनं नागराज म्हणत असतो, त्याचे हे 4 दिवसाचे नाटकत रे, 4 दिवसानंतर बरोबर जाग्यावर येतोय बघ, मी त्याला चांगलंच ओळखतो, पण त्याची जाग्यावर येण्याची वाट बघू नका, तुम्ही दोघं तयारीला लागा. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणत असतो, हो मी तर तयारीला लागलोच आहे, माझ्याकडे असा बॉम्ब आहे ना तो फोडला ना सुभेदार फॅमिली हादरेलच. त्यावर नागराज म्हणतो, असा कोणता बॉम्ब आहे ज्यामुळे सुभेदार फॅमिली हादरेल. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणत असतो की सांगतो तुम्हाला सगळं काही सांगतो. आता प्रियाच्या गुड न्यूजची बातमी नागराजला कळणार आहे. आता आज तर ते दाखवलं नाही, उद्याच्या भागात नक्कीच दाखवतील. आता घरी सगळ्यांचं ओटी भरण्याचं काम झालेलं असतं. आता वेळ असते ती म्हणजे गिफ्ट देण्याची. आता एक एक करून सगळेजण समोर येत असतात आणि सायलीसाठी छान छान गिफ्ट देत असतात. सगळ्यांनी स्पेशल गिफ्ट इथे सायलीला दिलेले असतात. एवढं सगळ्यांचं प्रेम पाहून सायलीला फार आनंद झालेला असतो. ती विचार करत असते, जेव्हा यांना कळेल की मी तन्वी आहे तेव्हा यांचं काय होईल, हे किती खुश होतील असंही ते सायली विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता सचिन आणि नागराजने इथे फोन केलेला असतो, तो म्हणजे राकेश. माझ्यावर कुणाचाही संशय आलेला नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्यावर इथे नागराज म्हणत असतो, असं त्यांच्याशी गोड बोल आणि त्यांच्या पाठीत खंजीर खूपच असं इथे म्हटलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला सायली अर्जुनला म्हणत असते, आता मीच खरी तन्वी आहे हे सत्य फक्त मला प्रियाच सांगू शकते, मी आत्ताच तिला जाऊन भेटते. मात्र इथे अर्जुनला फार टेन्शन आलेलं असतं, कारण की अर्जुनला माहीत असतं सायली जर जेलमध्ये गेली तर तिला प्रिया नक्कीच सांगेल की मी प्रेग्नेंट आहे आणि ही न्यूजच खरं तर सायलीपासून त्याला लपवून ठेवायची असते. इकडे सायली गडबडतेच बाहेर आलेली असते. बाहेर मात्र राकेश तिच्यासाठी उभाच राहिलेला असतो. राकेश म्हणत असतो, सायली सगळ्यांचा जीव अडकलाय ना, मग हिलाच आता संपवायचं असं म्हणून चाकू घेऊनच हातात आलेला असतो. इकडे सायली बाहेर उभा राहिलेली असते. अर्जुन धावतच आलेला असतो, बायको थांब ना मी आलोय. आता राकेशच्या हातात चाकू असतो आणि राकेश सायलीच्या जवळ जाणारच असतो. आता राकेश खरं तर सायलीला मारण्याचा इथे विचार करत आहे, पण सायलीला तो मारणार नाही हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा.